स्वामी महाराजांच्या भक्तांमध्ये दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे. यामध्ये वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे लोक आहेत. प्रत्येकाला स्वामी हे आपलेच आहेत असे वाटते. स्वामींचे हम गया नहीं जिंदा है याची प्रचितीही बऱ्याच जणांना येते. स्वामी जेव्हा अक्कलकोटात देहरूपात होते तेव्हाचा एक अनुभव. कोंडूनाना वाकनीस हे अक्कलकोटच्या राजेसाहेब यांच्याकडे नोकर होते व ते श्री स्वामी महाराजांचे भक्त होते. एके दिवशी कोंडूनाना खासबागेतील विहिरीवर मुखमार्जन करण्यास उतरून हातपाय धुत होते. इतक्यात बंब गार्डनर साहेब सकाळीच खासबागेत आले. विहिरीजवळ येऊन आत कोणी तोंड धुवून पाणी खराब करीत आहे हे त्यांनी पाहिले आणि त्यांचे पित्त खवळले. कोंडूनानास वर बोलून साहेबांनी यथेच्छ शिव्या शाप देऊन बुटांच्या 2-3 लाथांचा प्रसादही दिला व शिपायाकडून धक्के मारून बाहेर घालून दिले. खुद्द साहेबांनी मारले त्याची फिर्याद कोण घेणार? कोंडूनानास हा अपमान झाल्याने मरणप्राय दुःख होऊन ते समर्थांस शरण गेले. भक्ताभिमानी स्वामी महाराज मनात कळवळले. त्यावेळेस काही ते बोलले नाहीत. त्यानंतर काही दिवसांनी महाराज बंबसाहेबांच्या बंगल्यावर गेले. त्यांचे स्वागत करून महाराज आपण का आला म्हणून प्रश्न बंबसाहेबांनी केला. महाराज म्हणाले, तांदूळ धुतलेले पाणी पिऊन बस जा. साहेबाने त्यांस खुर्ची बसण्यास दिली असता त्यावर न बसता रागाने महाराज निघून गेले. नंतर थोड्याच दिवसांनी भक्तजनांचे अभिमानी महाराज यांनी चमत्कार केला. तो म्हणजे बंबसाहेबांनी ज्या पायातील बुटाने कोंडूनानास लाथा मारिल्या होत्या त्या पायास त्या रात्री विषारी कीटक चावल्याने त्याचे निमित्त होऊन जखम झाली व ती इतकी वाढली की पाय कामातून गेल्यासारखा झाला. त्यामुळे ते घोड्यावरून फिरायचे ते बंद झाले. कुठे बाहेर जाण्याचा प्रसंग आलाच तर मेन्यात बसून जाऊ लागले. बंगल्यातल्या बंगल्यातही कुबड घेतल्याशिवाय त्यांना चालता येईना. याप्रमाणे ते व्याधीग्रस्त होऊन दुसऱ्यावर अवलंबून राहू लागले. डॉक्टरी उपाय पुष्कळ केले परंतु गुण येईना. शस्त्रवैद्यांनी पाय कापला पाहिजे त्याशिवाय बरा होणार नाही असे मत दिले पण ते साहेबांना पटेना. एके दिवशी त्यांच्या मनात आले की आपल्या पायाबद्दलची गोष्ट महाराजांजवळ काढून पाहावी. म्हणून त्यांनी अक्कलकोटचे मामलेदार मोरोकाशी यांना महाराजांकडे जाऊन आपल्या पायाबद्दल सांगून पाहावे असे सांगितले. मामलेदाराने महाराजांजवळ जाऊन प्रार्थना केली. तेव्हा महाराजांनी कोंडूनाना या व्यक्तीला लाथाने मारलेल्या घटनेची आठवण करून दिली व त्यांस सांगितले की तांदूळ धुवून त्या पाण्यात अळूचे गडे कुस्करून ते पाणी प्यावे व पायासही ते पाणी लावावे म्हणजे पाय बरा होईल. ही आज्ञा मामलेदारांनी साहेबांस कळवली. त्याप्रमाणे औषध केल्यावर बंबसाहेबांच्या पायाचे जे दुखणे 3 वर्ष चालू होते ते 8 दिवसातच बरे झाले व पाय पूर्वीसारखा चांगला झाला. यावरून बंबसाहेबांनी केलेल्या वाईट कर्मामुळे त्यांना भोग भोगावे लागले पण गुरूंना शरण गेल्यामुळे त्याच्यातून ते तरले. प्रत्येकाकडून कर्म करताना काही चांगले तर काही वाईट कर्म होत असतात. काही जणांकडून नकळतही वाईट कर्म होतात. त्यासाठी गुरुला शरण जावे. गुरुचा ध्यास लागला की आपोआपच सर्व काही चांगले व्हायला सुरुवात होते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.